हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात? आशा करते सगळं मस्त आणि मजेत असणार. हा गुजरात ट्रिपचा दुसरा दिवस आहे आणि आता आहोत आम्ही वेरावलला आणि इथूनच पुढे निघालोय. जिथे जायचंय आम्हाला तिथे, जसं तुम्हाला तर कळालंच असेल की आम्ही कुठे जातोय. आम्ही जातोय आता सोमनाथला. काल होतो आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला, तिथून वडोदरा आलो, वडोदराहून डायरेक्ट वेरावल आणि वेरावल टू आता जातोय आम्ही सोमनाथ. जसं की आपल्याकडे दोन चॉईस असतात, एक तर आपण तिथे स्टे करू शकतो, नाहीतर येणं डायरेक्टली जाऊन म्हणजे ट्रॅव्हल वगैरे करून दुसऱ्या प्लेसेस जे आहेत तिथे आपण व्हिजिट करू शकतो. जर आपल्याकडे कमी दिवस असतील आणि आपल्याला फिरायचं असेल भरपूर, तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण कॉम्प्रोमाइज करू शकतो. राहायचं नाही, म्हणजे फक्त डायरेक्टली बघायचं, ट्रॅव्हल बुक करायची, तिथूनच दुसऱ्या स्टेशनला जायचं, म्हणजेच दुसऱ्या गावाला जायचं, तेथे एक्सप्लोअर करायचं, लगेच दुसऱ्या दिवशीसुद्धा ट्रॅव्हलने दुसऱ्या ठिकाणी जायचं. अशा प्रकारे आम्ही काहीतरी ट्रिप आमची मॅनेज केलेली आहे. जसं तुम्हाला दिसेलच, पुढचे 2 दिवससुद्धा आम्ही अशाच ट्रिप करणार आहोत. आणि ज्या ठिकाणी जायचं आहे आम्हाला ते खूप दिवसापासून आम्ही प्लॅन केलेलं होतं आणि ते पेंडिंगच राहत होतं, पण शेवटी ती इच्छासुद्धा पूर्ण केलेली आहे देवाने आणि तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते दिसेलच. त्यासाठी स्टे कनेक्टेड. सकाळी रूमला पोहोचलो, चेंज वगैरे केलं आणि डायरेक्टली निघालो आहे आता सोमनाथला. आणि जाण्यासाठी आम्ही रिक्षा बुक केलेली आहे. रिक्षा आय थिंक 1200 ते 1500च्या रेंजमध्येच इथे मिळते, जर आपल्याला सगळे पॉईंट इथले कवर करायचे असेल तर. आणि आम्ही 6 सीटर केली, त्यामुळे त्यांचे रेट असे 1200 ते 1500च्या रेंजमध्ये आहे. आय थिंक 4 मेंबरचे जर तुम्ही कराल तर तुम्हाला कमीसुद्धा लागतील. आणि जर स्वतःच्या गाडीने येत असाल तर इथे पार्किंगसुद्धा सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. पण असं प्रेफर करा की आपल्याला रिक्षानेच म्हणजे व्हिजिट करू शकू आपण, कारण त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात, कुठे कोणते पॉईंट आहे ते सुद्धा माहिती असतात आणि पार्किंग वगैरेची झंझट नसते. त्यामुळे प्रेफर करा की फक्त आपण ऑटो रिक्षाच करायला पाहिजे. बघा ना, बोलता बोलता सोमनाथसुद्धा आलेलं आहे. वेरावलला बऱ्यापैकी ना जे जहाज वगैरे बनवले जातात ते तुम्हाला मी मागे दाखवलेलंच आहे. खूप सुंदर त्यांना रस्ता दिसत होता, मात्र आता सोमनाथ टेम्पल आलेलं आहे आणि हे त्याचं काहीतरी असं प्रिमायसेस आहे. जर आयुष्य तुम्हाला मोडत असेल, तुमची परीक्षा घेत असेल तर एकदा तरी सोमनाथला या, कारण हे जे मंदिर आहे ते कधीच तुटलं नाही. ते तुमचं मन कसं तुटू देईल, बऱ्याच वेळेस तुटलं आणि जोडलंही गेलं. त्याचा इतिहास काहीतरी वेगळाच आहे, ते तुम्हाला कळेल नंतर. आणि किंवा तुम्ही गुगलही करू शकता की सोमनाथचा जो इतिहास आहे ते काय आहे म्हणून. आणि सोमनाथ मंदिराचा इतिहास फक्त वाचू नका, तो अनुभव. हे मंदिर 17 वेळा तोडले गेलेलं आहे, परंतु प्रत्येक वेळी ते अधिक ताकदीने, अधिक भव्यतेने उभं राहिलं. म्हणूनच आज आपण उभे आहोत त्या भूमीवर जिथे इतिहास झुकतो, जिथे श्रद्धा कधीही तुटत नाही आणि जिथे भगवान शिव आजही भक्ताची हाक ऐकतात. स्वागत आहे भारताच्या पहिल्या ज्योतिर्लिंगात. ओम नमः शिवाय. महादेवाच्या इच्छेने लवकरच माझे 12 ज्योतिर्लिंग सुद्धा कंप्लीट होतील अशी देवाचरणी प्रार्थना करते. चला तर येथे आल्या आल्या आपल्याला मोबाईल आणि आपल्याकडे कॅमेरा वगैरे जो असेल तो लॉकरमध्ये ठेवावा लागतो. तर आता जातोय आम्ही महादेवाच्या दर्शनाला. मोबाईल तर अलाउड नाही आहे, त्यामुळे आल्यानंतर शूट वगैरे करते आणि बाकीचं प्रिमायसेस दाखवते. सो एस फायनली खूप छान असं दर्शन झालेलं आहे. दर्शन करत असताना एक भावना मनात होती की अरे देवाने मला इथं बोलवलेलं आहे. म्हणजे असं होऊन जातं की म्हणजे आम्ही इथे येणार असं काही आमचं ठरलेलं नव्हतं. ऐन वेळेवर आमचं प्लॅन झालेलं आहे 1 दिवसा अगोदर की चला आलो आहोत तर येथे सुद्धा जाऊया, आणि देवाने बोलवलं आणि दर्शनही खूप सुंदर झालेलं आहे. हा असा काहीसा इथला प्रिमायसेस आहे. मोबाईल जे ठेवलेलं होतं ते दाखवते मी तुम्हाला. आणि हे मंदिर आहे. बऱ्यापैकी दूर असतानाच आपण म्हणजे मोबाईल वगैरे जे आहे ते ठेवून देतो, तर त्यामुळे आतलंही आपण शूट करू शकत नाही. आणि आत्ता दर्शन वगैरे झाल्यानंतर जे जुनं मंदिर आहे तिथे जातोय आम्ही. आणि हा एरिया म्हणाल तर खूप मोठा, म्हणजे खूपच मोठा आहे. आणि साईडला जो रस्ता दिसतोय ते ना VIP एंट्रीचा रस्ता आहे, म्हणजे डायरेक्ट लोक जे VIP लोक आहेत ते जातील. आणि आज आम्हाला एक VIP यांचं सुद्धा आहे ना, म्हणजे ते सुद्धा आम्हाला दिसले. आणि तो जगातलं एक श्रीमंत व्यक्ती आहे, तेही कळेल तुम्हाला. मे बी जर मी थंबनेलला लावलं तर ते तुम्हाला कळालंच असेल. आणि हे प्रसाद काउंटर आहे. जर तुम्ही आतमध्ये प्रसाद घेतला नसेल तरी येथे सुद्धा आपण प्रसाद घेऊ शकता. आता व्हेरी VIP लोक म्हटल्यावर बऱ्याच गोष्टी येथे स्ट्रिक्ट केलेल्या होत्या. चेकिंग सुद्धा खूप स्ट्रिक्टली होत होत्या. आणि म्हणजे बरेच जे म्हणजे मंदिर म्हणा किंवा दुकानं वगैरे जे आहे, ज्या रस्त्यावरून जात होत्या त्या सगळ्या बंद केलेल्या होत्या. आणि त्यामुळेच आमचे 1-2 ठिकाण बघायचे राहून गेले. पण असो, देवाची इच्छा, देवाच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही. मेन गेट मधून निघाल्यानंतर डाव्या साईडलाच आहे ना जुनं मंदिर आहे, तिथे आता आम्ही जातोय. आणि हा रस्ता जो आहे म्हणजे वॉकिंग डिस्टन्सला जुनं मंदिर आहे. जर आपण रिक्षा केली नसेल तर सगळ्या गोष्टी येथे वॉकिंग डिस्टन्सलाच आहे, म्हणजे मोस्टली तरी ना. पण रिक्षावाले म्हणतात की बऱ्यापैकी दूर आहे, पण तसं काही नाही आहे, म्हणजे अगदी वॉकिंग डिस्टन्सलाच आहे. पण जर आपल्या जवळ मुलं वगैरे असतील तर बेटर आहे की आपण रिक्षाच केलेली बरी. पूर्ण अशी जुनी गल्ली आहे. आय थिंक तिकडनं असं जावं लागेल, तिकडनं असं.
चला तर आता आपण पोहोचलो आहोत जुन्या मंदिरात. हे मंदिर 17 वेळेस तोडलेलं आहे आणि 17 वेळेस परत उभारले गेलेलं आहे. म्हणजे हे 18व्यांदा जे उभारलेलं मंदिर आहे ते आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपण 17 वेळेस तोडू आणि 17 वेळेस ते बनवू. एक इमॅजिन करू शकता की याचा इतिहास काय असेल आणि काय म्हणजे तेव्हाचे लोक कसे असतील आणि कसं त्यांनी हे केलं असेल. एक काहीतरी वेगळंच म्हणजे अनुभव इथला आहे. आणि इथे मोबाईल अलाउड होता, तर त्यामुळे तुम्हाला एक आणि एक गोष्ट मी आता दाखवते. सुट्टीचा दिवस जरी असला ना तर म्हणावी तितकी गर्दी इथे नव्हती, पण पुढे आम्ही जिथे जाणार आहोत तर इतकी चेंगराचांगरीसारखी इतकी जास्त गर्दी होती की एकदम म्हणजे आपल्याला चालायची गरज नाही, फक्त ढकललं की पुढे जात होतो अशा प्रकारची गर्दी होती. म्हणजे तोही एक्सपिरियन्स एक वेगळाच होता. म्हणजे आजपर्यंत तरी ना आम्हाला असं काही बघण्यात आलं नाही आहे, पण तेथे जाऊन बघितलं. पण तिथे सुद्धा देवाने इतकं छान दर्शन दिलं की त्याचा अनुभव सुद्धा खूप वेगळा आहे. माझी तर आतुरता काहीतरी वेगळीच होती. मला बघायचं होतं की पुढे काय चालू आहे. पुढे चालू होती पूजा, तर त्यामुळे बऱ्यापैकी उशीर इथे झालेला होता. म्हणजे अगदी अर्धा तासातच आमचं दर्शन झालं बरं, एकदम जास्त उशीर नाही. पण मला बघायचं होतं की पुढे काय चालू आहे. आणि इथे शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे की इसवी सन 1703मध्ये हे सोमनाथ मंदिर तोडलं गेलं आणि 1783मध्ये आपल्या अहिल्यादेवी होळकरने हे मंदिर बांधलेलं आहे. असे मानले जाते की अहिल्यादेवींना या ठिकाणी मंदिर बांधण्याचे स्वप्न पडले होते. त्यानंतर त्याने लगेच हे काम सुरू केलं, तर त्यामुळेच या मंदिराला अहिल्याबाई मंदिर सुद्धा म्हटलं जातं. चला या मातेसमोर नतमस्तक होत आपण आता पुढे जाऊया. सोमनाथ मंदिर आपल्याला एकच गोष्ट शिकवतं, तुटू शकतं शरीर पण श्रद्धा कधीच नाही. जर तुम्ही आयुष्यात कधीही खचला असाल तर सोमनाथ मंदिरला या. शिव तुम्हाला नक्कीच तुमचं उत्तर देईल, तुम्हाला सामर्थ्य देईल, तुम्हाला शक्ती देईल. बोला हर हर महादेव. सुंदर असं दर्शन झालेलं आहे. बाहेर आलो आणि बाहेर आपल्याला अशा प्रकारे म्हणजे त्यांचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते सुरू होतं आणि मंदिराच्या समोरच त्यांचं ट्रस्ट आहे, भोजनालय आहे, तिथे आपण जेवण करू शकता. आणि इथूनच आपण ज्या पहिले मंदिराला गेलेलो होतो ते मंदिर दिसतं. आता जातोय जेवायला. आय थिंक 2 सव्वा 2 झालेले. छान असं जेवण केलं. जेवण केल्यानंतर पुढे निघालेलो आहोत आणि बऱ्यापैकी सिक्युरिटी डायरेक्ट पॅक आहे. एक मंदिरला गेलो, ते मंदिर बंद होतं म्हणजे ते रस्त्यावर येत होतं त्यामुळे. आणि आता जातोय आम्ही एका दुसऱ्या मंदिरला. एक तर पहिले आम्हाला माहितीच नव्हतं की अंबानी येणार आहे म्हणून. आता इथून दुसरीकडे निघालो होतो ना, म्हणजे जेवण करून तेव्हा कळालं की अंबानी येणार आहे. त्यामुळेच खूप जास्त सिक्युरिटी टाईट होती आणि बऱ्यापैकी म्हणजे त्यांच्या चक्कर ज्या आहे म्हणे इथे सुरूच असतात सोमनाथ मंदिरला, तर ते काही त्यांना विशेष नव्हतं. पण आपल्यासाठी विशेष होतं की जगातला एक श्रीमंत व्यक्ती इथे येतोय आणि तेही आम्ही बघणार आहोत. त्याला सुद्धा ते तुम्हाला दिसेल. आता आलो आहोत आम्ही वेणेश्वर महादेव मंदिरला. हे टेम्पल सुद्धा खूप जुनं म्हणजे खूपच जुनं आहे. याची स्टोरी तुम्हाला म्हणजे पुढे बघाल तुम्ही, त्यांनी सांगितलेली आहे की जे पुजारी होते इथले त्यांनी बऱ्यापैकी सगळं स्टेप वाईज एक्सप्लेन केलेलं आहे. से भी पुराना संयुक्त शिवलिंग है और यहाँ पर एक वाजा ठाकुर नाम का राजा जरूर पूजा सेवा करने के लिए आते थे।
1024 की बात है जब मोहम्मद गजनवी भगवान सोमनाथ का धन दौलत लूटने के लिए आया हुआ था। राजकुमारी प्रार्थना करते, हे प्रभु मुझे बचाइए। इस शिवलिंग के आगे जो सीधा निशान है वहाँ से शिवलिंग खुल जाता है और राजकुमारी शिवलिंग के अंदर बैठ जाती। राजकुमारी के बाल है जो छोटी बेली वो भूल से शिवलिंग के पीछे बाहर रह जाते हैं। जो मोहम्मद गजनवी के आदमी है वो बाल पकड़ के खींचने जाते, बाल का आकार पत्थर का बन जाता। जो मोहम्मद गजनवी के आदमी है उसने सोचा कि आधी पिन ही काट दे फिर कहाँ जाएगी, इसलिए शिवलिंग के बीच 4 खड्डे हैं, वहाँ पर तीक्ष्ण हथियार भाला तलवार और कुल्हाड़ी से काटने लगे। भगवान क्रोधायमान हुए और बगल में छोटे छोटे छेद है, वहाँ से मधुमक्खी टाइप के जहरीले भंवरे छोड़े। इसमें इतना जहर छोड़ा जब ये आदमी को भंवरा काटे उसी से का उसका मृत्यु हो। जब से इस शिवलिंग के अंदर वेणुबाई नाम की राजकुमारी समा गई तब से इस शिवलिंग का नाम वेणुबाई ऊपर से वेणेश्वर महादेव हुआ। चला अशी काहीशी ह्या मंदिराची स्टोरी होती आणि मी बॅक साईडला बघायला गेली होती की जे दगड झालेले आहेत म्हणजे केस ते बघायचे होते मला आणि लिटरली आपल्याला वाटतं की यस हे ते काहीतरी असं वेगळं झालेलं आहे आणि जे दगडासारखं म्हणजे केस असे वाटतात की तो म्हणजे हे जे शिवलिंग आहे ते बॅक साईडला थोडं पुढे गेलेलं आहे असे। सो असे इथूनच निघालेलो आहोत आम्ही एक दुसरं मंदिर बघायला आणि ते मंदिरसुद्धा खूप सुंदर होतं पण तिथेसुद्धा कॅमेरा अलाउड नव्हता तर त्यामुळे कॅमेरा बाहेरच ठेवावा लागला आम्हाला। आणि तिथून आलो आहोत आम्ही एका दुसऱ्या ठिकाणी। इथून म्हणजे तिथे आपण जाऊ शकत नाही, जर म्हणजे जायचं असेल तर आपण ओले होऊन त्या मंदिराला जाऊ शकत नाही, तिथे अलाउड नाही आहे की समुद्र तटावरून आपण जर ओले होऊन तिथे गेला तर आपल्याला तिथे एंट्री मिळणार नाही। तर त्यामुळे पहिले आम्ही तिथे गेलो आणि तिथून आता येथे आलेलो आहोत। येथे सुद्धा छान असं दर्शन वगैरे केलं आम्ही आणि रुकेंगे क्या फिर हम इतना 4:30 हो रहा है अभी 1.5 घंटा। और वो लक्ष्मण नारायण मंदिर भी बंद है क्या? वो भी 6 बजे खुलेगा शाम को। वो मेन मंदिर का रास्ता है ना, हाँ। तो इधर तो बंद रहेगा ना। असं काहीसं आमचं स्ट्रगल सुरू होतं बिकॉज ऑफ द VIP सिक्युरिटी। असो पण हा खूप सुंदर असा रस्ता दिसत होता आणि रस्त्यावर छोटे छोटे मंदिर होते आणि आता आलो आहोत आपण परत सोमनाथ मंदिरला। येथे जे हे समोर दिसतंय ते महालक्ष्मी मंदिर आहे, तिथे आपल्याला जायचं आहे। आता ते उघडलेलं आहे त्यामुळे तिथे जाऊया आणि तिथे सुद्धा छान असं दर्शन घेऊया। बाय द वे येथे सकाळी आलो असतो पण हे मंदिर सकाळी बंद होतं तर त्यामुळे आता आलेलो आहोत आणि लगेच साईडला ओशन व्ह्यू पॉईंट आहे म्हणजेच चौपाटी आहे तिथे सुद्धा जाऊ। लक्ष्मीनारायण टेम्पल तर बघून झालं आणि बाहेर आल्यानंतर अशा प्रकारे काहीची गर्दी झालेली होती, म्हणजे कोणालाच असं माहिती नव्हतं की अंबानी येत आहे म्हणून। तर इथे मुकेश अंबानी येत आहे तर त्यामुळे म्हणजे त्यांनी सिक्युरिटी इतकी टाईट ठेवलेली होती की बाहेर न्यूजसुद्धा आली नाही की ते येत आहे म्हणून। तर त्यामुळे गर्दी नव्हती म्हणावी तितकी, पण आपण आता बघू शकता की त्यांची एंट्री झालेली आहे आणि अशा प्रकारे इतक्या गाड्या होत्या की म्हणजे VIP व्हेरी VIP जी ट्रीटमेंट असते ना ती आहे त्यांची, म्हणजे असणारच ऑब्व्हियसली। सो येस ह्या गाडीमध्ये ते आणि त्यांची फॅमिली होती। दुरून का असे ना श्रीमंत व्यक्तीला बघितल्यानंतर आपल्यालाही असं वाटतं की आपण सुद्धा श्रीमंत आहोत। यस आपणही श्रीमंतच आहोत, मनाने का असे ना पण आपण श्रीमंतच आहोत आणि तसंच श्रीमंत देवाने आपल्याला ठेवायला पाहिजे। देवाने 2 वेळेचं जेवण आणि राहायला एक छत दिलं, सुंदर असं घर दिलं म्हणजे झालं, त्यातच आपली श्रीमंती आहे आणि आपण सगळे श्रीमंत आहोत। बरोबर की नाही? काय वाटतं तुम्हाला? ज्याची त्याची श्रीमंती ज्याच्या त्याच्याकडे। आणि येथेच उभे असताना आम्ही चहा सुद्धा घेतला। आता इथूनच आम्ही जातोय चौपाटीला आणि इथे आय थिंक 5 की 10 रुपये एंट्री फी आहे, ती एंट्री फी द्यायची आणि पुढे जाऊया। आता आपण समोर अथांग अरबी समुद्र, मागे भव्य सोमनाथ मंदिर आणि मधोमधी आपण जातोय आणि समोर दिसतंय हे खूप सुंदर असं दृश्य। ही फिलिंगच नेक्स्ट लेवल होती। मुलांना इथे काय म्हणतो कॅमेल राईड करायची होती, ती कॅमेल राईड केली त्यांनी आणि नंतर आता हॉर्स रायडिंग करायची होती ती सुद्धा केली आणि येथे आय थिंक आम्ही 150 मध्ये 3 म्हणजेच 50 रुपयामध्ये ही हॉर्स रायडिंग वगैरे जी आहे ती करताय मुलं आणि कॅमेल रायडिंग आय थिंक 250 रुपयामध्ये होती। हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल म्हणून यानंतरचे जे स्पॉट आहेत जिथे जिथे आम्ही गेलो ते वेगळ्या व्हिडिओमध्ये मी इन्क्लूड केलेले आहेत। भालका तीर्थ मंदिर, त्रिवेणी संगम आणि राम मंदिर असे 3-4 म्हणजे स्पॉट होते, ते नंतरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळेल। तर आजचा व्हिडिओ मी ह्या सिनेरीसोबत एंड करते। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब
करा. तर चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय. आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर येणारे व्हिडिओ तुम्हाला अशाच प्रकारे इंटरेस्टिंग आणि मस्त असतील, ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक हिंट दिलेली आहे की उद्या आम्ही कुठे जातोय ते कळायला असेल, ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर चला मग टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.